नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा 2026 बघा, परीक्षा दिनांक विद्यार्थी मित्रो असणार आहे 21 जून 2026 रोजी हा पेपर होणार आहे विद्यार्थी मित्रो टीईटीचा। तर या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय बघा सामाजिक शास्त्र, ज्यावरती आपल्याला बरेच प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात। पेपर 1 मध्ये जवळपास 30 प्रश्न यावरती असतात आणि पेपर 2 मध्ये बघलं तर 60 प्रश्न यामध्ये असतात विद्यार्थी मित्रो। तर काही महत्त्वपूर्ण प्रश्न, असे प्रश्न जे की आतापर्यंत टीईटीच्या परीक्षेमध्ये म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारण्यात आले आहेत, असे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रो, टीईटी परीक्षेमध्ये आपल्याला माहित आहे की आतापर्यंत बऱ्याच वेळा प्रश्न हे रिपीट होत असतात। त्या दृष्टिकोनातून आजचं हे सेशन खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि तसेच जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। खूप इंटरेस्टिंग असा हा प्रश्न या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्रो। प्रश्न काय आहे बघा, प्रश्न बघा हा विद्यार्थी मित्रो काय आहे, तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर जेव्हा सर्वाधिक असते, पहा सूर्य आणि पृथ्वी, ओके, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर जेव्हा सर्वाधिक असते, सर्वात जास्त असते, तर तेव्हा त्या स्थितीला काय म्हणतात। बघा, पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर ज्यावेळी सर्वाधिक असते त्यावेळी जी स्थिती असते त्या स्थितीस काय म्हणतात। उपसूर्य स्थिती, अपसूर्य स्थिती, उपभू स्थिती की या ठिकाणी अपभू स्थिती, काय म्हणणार विद्यार्थी मित्रो। पहा या ठिकाणी पृथ्वी बघा, आपल्याला माहित आहे की सूर्याच्या भोवती पृथ्वी काय करते, प्रदक्षिणा घालते, ओके, सूर्याभोवती पृथ्वी काय करते, या पद्धतीमध्ये प्रदक्षिणा घालते। आणि प्रदक्षिणा घालत असताना कधी अंतर काय असते, जास्त असते, तर कधी अंतर हे कमी असते, ओके, कधी अंतर काय असते, जास्त, कधी असते कमी। तर ज्यावेळेस अंतर जास्त असते विद्यार्थी मित्रो, ओके, ज्यावेळेस अंतर हे जास्त असते त्यावेळी तिला अपसूर्य स्थिती असे म्हणतात, ओके। अप म्हणजे काय या ठिकाणी लक्षात द्या, जास्त, ओके, काय म्हणतात त्याला, अपसूर्य स्थिती। ज्यावेळेस अंतर जास्त असते त्यावेळेस अपसूर्य, आणि अंतर जर कमी असेल, ओके, अंतर काय आहे, अंतर कमी असेल तर त्याला उपसूर्य म्हणायचं। काय म्हणायचं, उपसूर्य। पहा ही कन्सेप्ट लक्षात द्या, यावरती आपल्याला डेफिनेटली प्रश्न हा बनतो, ओके। हा प्रश्न विद्यार्थी मित्रो टीईटी 2016 मध्ये परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे। सामाजिक शास्त्राच्या पेपर 2 मधील हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो। बघा मग आता इतर जे ऑप्शन्स आहेत 4, यामध्ये बघा उपसूर्यमध्ये काय, कमी असेल तर, जवळ असेल तर सूर्याच्या जवळ असेल तर उपसूर्य, आणि सूर्याच्या जर दूर असेल तर अपसूर्य स्थिती। आता हे पॉइंट झाले। मग आता उपभू आणि अपभू स्थिती काय बरं, तर ही उपभू आणि अपभू स्थिती म्हणजे नेमकं काय। तर बघा यामध्ये भू म्हणजे आपली पृथ्वीच आहे, ओके। बघा मग यामध्ये काय असते, तर सूर्याच्या ऐवजी काय, चंद्र, म्हणजे ज्यावेळी पृथ्वीच्या सर्वात जवळ चंद्र असेल, ओके, चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असेल तर काय असणार आहे, उपभू, आणि चंद्र हा पृथ्वीच्या दूर असेल तर त्याला अपभू म्हणतात, ओके। या दोन कन्सेप्ट हा कशा संदर्भात आहे, तर हे चंद्रा संदर्भात कन्सेप्ट येतात। आपल्याला परीक्षेमध्ये या ठिकाणी अपसूर्य आणि उपसूर्य विचारला, जर आपल्याला पृथ्वी बाबतीत जर चंद्रा संदर्भात जरी प्रश्न आला तर त्या ठिकाणी देखील तो तुम्हाला सोडवता जमला पाहिजे, ओके। पहा याचं सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया। बघा विद्यार्थी मित्रो, काय तर पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे काय, सूर्य आणि पृथ्वीमधील अंतरात होणाऱ्या बदलांना अपसूर्य आणि उपसूर्य असे म्हणतात। बघा पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील काय जे अंतर आहे त्या अंतरातील होणारे जे बदल आहेत त्यांना काय म्हणतात, अपसूर्य आणि उपसूर्य। बघा 3 जानेवारीच्या सुमारास पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असते, म्हणजे सुमारे किती, तर 14.7 कोटी, ओके, सर्वात जवळ म्हटलेलं आहे 14.7 कोटी इतकं अंतर असते या ठिकाणी, किमी, ओके, 14.7 कोटी किमी एवढे अंतर असते सर्वात जवळ, तर त्याला उपसूर्य म्हणतात। आणि 4 जुलैला पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर म्हणजे 15.2 कोटी, ओके, बघा सर्वात दूर आहे यापासून, सूर्यापासून दूर म्हणजे किती या ठिकाणी 15.2 या ठिकाणी आहे, तर त्याला उपसूर्य स्थिती असे म्हणतात। विद्यार्थी मित्रो, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे। जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। आणि जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल, ओके। चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न देखील खूप महत्त्वपूर्ण आहे। बघा ओझोन वायूचा थर हा वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळतो। बघा विद्यार्थी मित्रो, ओझोन वायूचा जो थर आहे हा वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळतो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। ऑप्शन बघा या ठिकाणी, ए आहे तपांबर ट्रॉपोस्फियर, 2 स्थितांबर, ओके, स्ट्रॅटोस्फियर, दलांबर, मोझोस्फियर आणि आयनांबर, ओके। तर बघा ओझोन वायूचा थर, आता बघा पृथ्वीपासून काय
खालून वरच्या दिशेला. ओके, वायूचे जे स्तर आहेत, वातावरणाचे जे स्तर आहेत विद्यार्थी मित्र, तर कसे आहेत हे खालून वरच्या दिशेला असे स्तर गेलेले आहेत. ओके, पृथ्वीपासून खालून वरच्या दिशेला असे थर गेलेले आहेत. मग यामध्ये ओझोन वायू कोणत्या थरामध्ये येतं? ओके, मुख्य किती आहेत? 5 थर. मुख्य 5 थर आहेत. तर यापैकी स्थितांबर हा जो स्तर आहे, ओके, स्ट्रॅटोस्फिअर, यामध्ये ओझोन वायूचा यामध्ये काय आहे तर ओझोन वायू आहे. यामध्ये ओझोन वायू येतो विद्यार्थी मित्र. म्हणजे स्थितांबर ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता या प्रश्नात देखील आपण सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, यामध्ये काय पृथ्वीच्या वातावरणाचे प्रामुख्याने 5 प्रमुख स्तर आहेत. ओके, थर आहेत, जे की बघा भूपृष्ठापासून वरच्या दिशेने खालील प्रमाणे. ओके, भूपृष्ठापासून काय असतात ते वरच्या दिशेने असतात. आता यामध्ये ओझोन वायू जो आहे आपला, हा बघा, हा ओझोन वायूचा स्तर जो आहे या ठिकाणी ओझोन वायूचा जो स्तर आहे, ओके, हा थर कुठे आहे तर वातावरणाच्या स्थितांबर या थरात आढळतो. कोणत्या? ओझोन वायू वातावरणाच्या स्थितांबर या थरामध्ये आढळून येतो. ओके, पहा. मग आता या ठिकाणी बघा या पद्धतीचे जे थर आहेत, या पद्धतीचे हे थर आहेत. मग यामध्ये सगळ्यात बघा खालून वर तपांबर सर्वात खाली. ओके, सर्वात खाली कोणते थर आहे? तपांबर. तपांबरानंतर आयनांबर. ओके, स्थितांबर. तपांबरानंतर स्थितांबर. स्थितांबरामध्ये बघा इथं ओझोन लेअर आहे. काय? ओझोन लेअर इथं स्पष्ट दिलं आहे आपल्याला स्थितांबरामध्ये. त्यानंतर मध्यांबर. ओके, मध्यांबर. आणि त्यानंतर आयनांबर, आणि आयनांबर नंतर सगळ्यात बाहेरचा स्तर आहे त्याला बाह्यांबर असे म्हणतात. काय म्हणतात? बाह्यांबर. ओके, सर्वात बाहेरील स्तर. सर्वात खालचा पहिला स्तर जर म्हटलं तर तो कोणता आहे? तपांबर. ओके, सर्वात खालचा तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे स्तर आहेत. आता या स्तरामध्ये नेमकं असतं काय? प्रत्येक जे थर आहेत, ओके, बघा वातावरणात जे थर आहेत पृथ्वीपासून, तर यामध्ये प्रत्येकाच्यामध्ये काय काय असतं हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की परीक्षेमध्ये त्यावरती देखील प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप आहेत विद्यार्थी मित्रो. मग त्यामुळे हे देखील आपण समजूया. बघा, सर्वप्रथम समजून घेऊया या ठिकाणी आपण तपांबर. आता तपांबरामध्ये काय आहे तर हा सर्वात खालचा थर आहे. तपांबर हा सर्वात खालचा थर आहे आणि हवामान बदल जे आहेत हे याच मध्ये होत असतात. काय होतात यामध्ये? हवामान बदल हे येथेच होत असतात. त्यानंतर स्थितांबर. ओके, स्थितांबर बघा विद्यार्थी मित्र, यामध्ये ओझोनचा थर आहे. ओके, ओझोनचा थर जो आहे या ठिकाणी आहे, ज्यावरती आपला प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता, आणि जो काय करतो सूर्याची अतिनील किरणे शोषून घेतो. त्यानंतर मध्यांबर, सर्वात थंड थर कोणता आहे तर तो आहे मध्यांबर. हा सर्वात थंड असणारा थर आहे. त्यानंतर थर्मोस्फिअर, यामध्ये बघा उष्ण स्तर आहे हा. यामध्ये रेडिओ लहरींसाठी हा महत्वपूर्ण आहे. रेडिओच्या ज्या लहरी असतात या यामधून हे होत असतात. त्यानंतर बाह्यांबर. ओके, बाह्यांबर हा वातावरणाचा सर्वात बाहेरील थर आहे. बाह्यांबर हा काय? हा वातावरणाचा सर्वात बाहेरील थर आहे. ओके, बाह्यांबर. क्लिअर आहे सर्वांना? चला बघा विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने आपण सविस्तर स्पष्टीकरण या ठिकाणी घेत आहोत, म्हणजे जेणेकरून कुठल्याही पद्धतीने जर या टॉपिक वरती परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तो तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता जमला पाहिजे. ओके, बघा यानंतर विद्यार्थी मित्रो पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. स्त्री धर्मनीती. ओके, प्रश्न काय बघा, स्त्री धर्मनीती या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? बघा टीईटी 2018 मधील हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो. स्त्री धर्मनीती या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? ऑप्शन बघा, ताराबाई शिंदे, बी रमाबाई रानडे, सी पंडिता रमाबाई आणि डी आहे ताराबाई मोडक. तर विद्यार्थी मित्रो स्त्री धर्मनीती हा कोणाचा आहे तर हा आहे पंडिता रमाबाई यांचा. ओके, हे पुस्तक कोणाचं आहे? पंडिता रमाबाई यांचं हे पुस्तक आहे. हे देखील लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र. ओके, स्त्री धर्मनीती कोणाचं आहे तर पंडिता रमाबाई. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा याचं आपण सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, पंडिता रमाबाई या एक महान विद्वान लेखिका आणि समाज सुधारक होत्या. त्यांनी महिलांची स्थिती आणि समाज सुधारणा या विषयांवर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषात महत्त्वपूर्ण लेखन केले आहे. आणि बघा, स्त्री धर्मनीती हे 1882 मधील, ओके, हे त्यांचं पहिलं पुस्तक असून ते त्यांनी मराठीत लिहिलं आणि त्यात त्यांनी स्त्रियांसाठी नैतिकतेची चौकट यामध्ये मांडलेली आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रो, पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल, जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची आहे, म्हणजे जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर हा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, हा प्रश्न टीईटी 2016 मधील आहे. ओके, बघा या ठिकाणी टीईटी 2016 मधला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो. पेपर 2 मधला हा प्रश्न आहे. बघा, तोरणा किल्ला डॅश डॅश खोऱ्यात आहे. बघा या टाईपचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये प्रत्येक वेळी येत असतो विद्यार्थी मित्र. ओके, प्रत्येक वेळी येतो. तोरणा किल्ला डॅश डॅश खोऱ्यात आहे. कुठे आहे? कानद, जावळी, रायरी की मावळ. तर विद्यार्थी मित्रो, तोरणा हा जो किल्ला आहे ना
हा कोणत्या खोऱ्यात येतो रे? तर हा पुणे आहे आणि त्या ठिकाणी कुठे? कानद खोऱ्यामध्ये आहे. कानद खोऱ्यामध्ये येतो. ऑप्शन नंबर ए कानद हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, तोरणा किल्ला कुठे आहे? कानद खोऱ्यामध्ये येतो. आता याचं स्पष्टीकरण थोडं समजून घेऊया. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला जिंकलेला किल्ला आहे तो कोणता आहे? तोरणा. स्वराज्याचे तोरण बांधले असं म्हणतो ना आपण, तर तोरणा किल्ला आहे. ओके, बघा तोरणा किल्ला याचंच नाव बदलून काय पुढे प्रचंडगड करण्यात आलं होतं. ओके, तोरणा किल्ल्याचं नाव पुढे बदलून काय प्रचंडगड करण्यात आलं. हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात ओके सह्याद्रीच्या रांगेमध्ये स्थित आहे आणि जो कानद खोऱ्याच्या उत्तरेला आहे. बघा, कानद खोऱ्यामध्ये आहेच, मात्र कानद खोऱ्याच्या उत्तरेला हा किल्ला त्या ठिकाणी आहे. आणि याचा इतिहास जर बघितला तर वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी ओके हा किल्ला बांधून स्वराज्याचे तोरण बांधले. ओके, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधून त्या ठिकाणी काय स्वराज्याचे तोरण बांधले. आणि वैशिष्ट्य म्हणजे काय, तर या किल्ल्यावरती बघा अशा प्रकारच्या माच्या आहेत विद्यार्थी मित्र, 2 माच्या आहेत. यामध्ये झुंजार माची आणि बुधला माची या गडाच्या 2 मुख्य माच्या आहेत. कोणत्या? झुंजार माची आणि बुधला माची या 2 या गडाच्या काय आहेत मुख्य माच्या आहेत. चला, यानंतर पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रो, बघा अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरीगाथा हे ग्रंथ डॅश डॅश यांच्या काळातील आहेत. बघा, अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरीगाथा हे जे ग्रंथ आहे हे कोणाच्या कालखंडातील आहेत? कोणाच्या काळातील आहेत? ऑप्शन बघा, ए मौर्य, बी गुप्त, सी कुशाण आणि डी आय वर्धन. हे कोणाच्या कालखंडामधील आहेत? तर विद्यार्थी मित्रो हे सर्व जे आहेत हे मौर्य कालखंडामधील आहेत. ओके, बघा कोणाच्या कालखंडामधील आहेत? मौर्य कालखंडामधील आहेत. अर्थशास्त्र कोणाचं आहे विद्यार्थी मित्रो? कौटिल्य. अर्थशास्त्र कोणाचं आहे? कौटिल्य, ज्याला आपण चाणक्य म्हणून ओळखतो. ओके, चाणक्य, कौटिल्य. त्यानंतर थेरीगाथा हे सुप्त पिटकामधील आहेत. ओके, थेरीगाथा या सुप्त पिटकामधील आहेत. बघा, स्पष्टीकरण समजून घेऊया या ठिकाणी. बघा, अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरीगाथा हे मौर्यकालीन महत्वाचे ग्रंथ आहेत. अष्टाध्यायी कोणाचं आहे? महर्षी पाणिनी यांचं. अष्टाध्यायी कोणाचं आहे? महर्षी पाणिनी यांचं अष्टाध्यायी आहे. थेरीगाथा हे सुप्त पिटकाचा भाग आहे. बौद्धकालीन भिक्खूंनी रचलेल्या या काय आहेत? पाली भाषेतील हे साहित्य या गाथा आहेत आणि इसवी सन पूर्व 6व्या शतकापासूनच्या या मानल्या जातात. ओके, क्लिअर आहे सर्वांना? आणि अर्थशास्त्र कौटिल्य म्हणजेच चाणक्य यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे अर्थशास्त्र. हे तीनही कोणाच्या कालखंडामध्ये आहेत? तर मौर्य कालखंडामधील हे आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओवर असलेल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे विद्यार्थी मित्र, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. कार्बन 14 कालमापन पद्धती डॅश डॅश या शास्त्रज्ञाने शोधली. बघा, कार्बन 14 ही जी कालमापनाची पद्धती आहे ही कोणत्या शास्त्रज्ञाने शोधली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा, चार्ल्स डार्विन, विलार्ड लिबी, ख्रिश्चन थॉम्सन ओके आणि शॅम्पिलियन. ओके, जे थॉम्सन आहे या ठिकाणी ख्रिश्चन थॉम्सन झाले. बघा, चार्ल्स डार्विन आहे का? नाही. या ठिकाणी कार्बन 14 कोणाचा आहे? तर विलार्ड लिबी यांचा आहे. लक्षात घ्या, कार्बन 14 ही पद्धती कोणी शोधलेली आहे? विलार्ड लिबी. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चार्ल्स डार्विन यांनी काय मांडलेलं आहे? यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. ओके, उत्क्रांतीचा सिद्धांत जो आहे हा चार्ल्स डार्विन या मानसशास्त्रज्ञ यांनी मांडलेला आहे. ओके, त्यानंतर विलार्ड लिबी कार्बन 14 पद्धती ज्यावरती प्रश्न आहे. थॉम्सन अणुचा सिद्धांत. ओके, पहा या ठिकाणी यामध्ये आहे स्पष्टीकरणामध्ये चार्ल्स डार्विन उत्क्रांतीचा सिद्धांत, विलार्ड लिबी कार्बन 14 पद्धत, जे थॉम्सन अणुसिद्धांत आहे आणि शॅम्पिलियन यांनी इजिप्शियन चित्रलिपी जी आहे त्याचा उलगडा त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. चौसाच्या लढाईनंतर, बघा इतिहासासंदर्भात हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र, जी चौसाची लढाई होती तर चौसाच्या लढाईनंतर डॅश डॅशने शेरशाह हे नाव धारण केले. बघा, चौसाची लढाई झाल्याच्या नंतर, चौसाच्या लढाईच्या विजयानंतर खालीलपैकी कोणी शेरशाह हे नाव धारण केले असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ऑप्शन बघा, बाबर, हुमायून, शेरखान आणि अकबर. तर विद्यार्थी मित्रो, चौसाची लढाई आहे ना ही विद्यार्थी मित्रो बघा या ठिकाणी शेरखान आणि हुमायून याच्यामध्ये झाली होती. यामध्ये ही लढाई कोण जिंकला? तर शेरखान हा जिंकला. आणि ही लढाई जिंकल्याच्या नंतर शेरखानने या ठिकाणी स्वतः काय, तर शेरखाननेच या ठिकाणी शेरशाह हे नाव धारण केले होते. त्यामुळे ऑप्शन नंबर सी शेरखान हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला आता या लढाईबद्दल थोडंसं आपण माहिती समजून घेऊया, म्हणजे आपल्याला या टाईपचा जर परीक्षेमध्ये रिपीट प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुम्हाला तो योग्य पद्धतीने सोडवता जमला
पाहिजे. ओके, बघा 26 जून 1539 रोजी बिहारमधील बक्सार जवळ झालेल्या चौसाच्या लढाईत, ओके, बिहारमधील बक्सारच्या काय चौसाच्या लढाईत मुघल सम्राट हुमायूनचा पराभव केल्याच्या नंतर शेर खान, याला दुसरं नाव आहे फरीद खान. ओके, शेर खानचं नाव काय होतं फरीद खान, याने शेरशाह ही पदवी धारण केली. ओके, याने काय केली शेरशाह ही पदवी त्या ठिकाणी त्याने धारण केली. ओके, क्लिअर आहे सर्वांना. चला विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे यापूर्वी आपण टीईटी परीक्षेकरता मानसशास्त्र, गणित, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण या सर्व विषयाचे व्हिडिओज, प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. ते व्हिडिओज देखील तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघायचं आहे. किंवा कोर्समध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणून एक कोर्स त्या ठिकाणी टाकलेला आहे, त्यामध्ये देखील ते व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील. त्या ठिकाणी जाऊन त्या कोर्समध्ये सर्व व्हिडिओज बघून घ्यायची आहेत. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. सोन्याचे नाणे, ओके, याला काय म्हणतात मोहर. सोन्याचे नाणे याला मोहर. मग त्याच पद्धतीनं तांब्याचे नाणे याला काय म्हणणार. ओके, त्याच पद्धतीनं जे तांब्याचं नाणं असतं त्यास काय म्हणणार असा प्रश्न या ठिकाणी आहे. बघा सोन्याचे नाणे म्हणजे मोहर, मग तांब्याचे काय रुपया, दाम, टंका की दिनार. दिलेल्या पर्यायापैकी काय उत्तर असणार आहे. तर तांब्याचे नाणे म्हणजेच काय विद्यार्थी मित्र या ठिकाणी, तर त्यालाच काय म्हणणार, त्यालाच दाम म्हणतात. ओके, दाम. आता बघा विद्यार्थी मित्र, मोहर हे काय, हे मुघलकालीन नाव आहे. हे काय आहे तर हे मुघलकालीन आहे, हे समजून घ्या एक वेळ. ओके, मग मुघलकालीन असल्यामुळे ज्या ठिकाणी तांब्याच्या नाण्याला मुघल कालामध्ये काय म्हणायचे, त्याला दाम म्हणायचे. त्याला काय म्हणायचे, त्याला दाम म्हणायचे. मग त्यामुळे दाम हेच या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे. बघा हे झालं. मग आता यानंतर विद्यार्थी मित्र शिवकालीन. ओके, बघा शिवकालीन मध्ये काय होतं, हे शिवकालीन मध्ये ओके जे तांब्याचे नाणे होते त्याला शिवराई म्हणायचे. काय म्हणायचे, शिवराई. शिवकालामध्ये त्याला शिवराई म्हणायचे आणि सोन्याची हो नसायची. ओके, चला यानंतर बघा विद्यार्थी मित्र, पहा ज्याप्रमाणे मोहर हे सोन्याचे प्रसिद्ध नाणे होते त्याचप्रमाणे दाम हे मुघलकालीन आणि मध्ययुगीन काळातील तांब्याचे प्रमुख नाणे होते. आणि मराठा साम्राज्यात तांब्याच्या नाण्याला शिवराई म्हटले जायचे. ओके, बघा त्या ठिकाणी काय मराठा साम्राज्यात तांब्याच्या नाण्याला जे आहे शिवराई असं म्हटल्या जायचं. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र. प्रश्न काय, लोकमान्य टिळकांनी डॅश डॅश सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. ओके, बघा लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी काय सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, बघा कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग आणि भक्तियोग. तर विद्यार्थी मित्र गीता रहस्य ग्रंथ कशासाठी लिहिला आहे, तर हा कर्मयोग सांगण्यासाठी लिहिला होता. त्यामुळे ऑप्शन नंबर ए कर्मयोग हा या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा यांनी हा जो ग्रंथ आहे विद्यार्थी मित्र हा तुरुंगात लिहिला होता. ओके, तुरुंगामध्ये लिहिला होता. तर कोणतं तुरुंग होतं ते, मंडालेच्या तुरुंगामध्ये. ओके, मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिला होता. बघा पूर्वीचं जे बर्मा म्हणजे बलुचिस्तान त्या ठिकाणी हा होता. ओके, चला बघा या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी श्रीमद भगवद्गीता रहस्य म्हणजेच गीता रहस्य हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिला. ओके, कधी 1915 मध्ये. आणि या ग्रंथाद्वारे त्यांनी कर्मयोग म्हणजे निष्काम कर्म हा गीतेचा खरा संदेश समाजाला सांगून देणे आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी देशवासियांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणे आणि गीतेतील कर्मयोगाचे विश्लेषण करणे हा यामागील मुख्य उद्देश हा होता. ओके, बघा या ठिकाणी बघा सॉरी विद्यार्थी बर्मा म्हटलं मी तुम्हाला एक बलुचिस्तान, तर ते बर्मा म्हणजे काय तर म्यानमार होतं. ओके, चला यानंतर पहा विद्यार्थी मित्र, टीईटी 2026 ची जर तुम्ही तयारी करत असाल तर टीईटी 2026 करता महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती दररोज घेत असतो. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. उगवत्या सूर्याचा देश, उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते. बघा उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा रशिया, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलिया. तर विद्यार्थी मित्र दिलेल्या पर्यायापैकी उगवत्या सूर्याचा देश म्हटलं तर तो कोणता आहे, जपान. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, जपान हा उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो. यानंतर पुढील प्रश्न बघा. डिस्परेट क्लासेस एज्युकेशन. ओके, पहा डिस्परेट क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना
डॅश डॅश यांनी केली. ओके, डिस्प्लेस क्लासेस एज्युकेशन या सोसायटीची स्थापना रिकामी जागा यांनी केली. कोणी केली? महर्षी विठ्ठल रामजी कर्वे, बी महात्मा गांधी, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डी आय महात्मा फुले. तर विद्यार्थी मित्र काय म्हटलंय? डिस्प्लेस क्लासेस एज्युकेशन म्हटलेलं आहे, व्यवस्थित वाचायचं आहे एज्युकेशन. तर हे कोणी केलेलं आहे? तर हे एज्युकेशन म्हटलं यामुळेच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा जर एज्युकेशनच्या ऐवजी विद्यार्थी मित्र जर मिशन म्हटलं असतं तर विठ्ठल रामजी शिंदे हे ऑप्शन त्या ठिकाणी असतं. ओके, मात्र एज्युकेशन आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा, डिस्प्लेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 जून 1928 रोजी केली. आणि यामधला उद्देश काय होता? तर दलितांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली होती. यानंतर पुढील प्रश्न बघा, यमुना पर्यटन. ओके, यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखन कोणी केले? किंवा यमुना पर्यटन या कादंबरीचे लेखक कोण? असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा, ए हरिभाऊ आपटे, बी वामन मल्हार जोशी, सी वि स खांडेकर आणि डी आय बाबा पदमनजी. विद्यार्थी मित्र मराठीतील पहिली कादंबरी म्हटलं तर ती आहे यमुना पर्यटन. ओके, तर याचं लेखन कोणी केलं होतं? बाबा पदमनजी यांनी केलं होतं. ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा हे काय? तर ही मराठीतील पहिली कादंबरी आहे. ओके, मराठीतील काय? पहिली कादंबरी आहे यमुना पर्यटन. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र कोणती आहे? तर ती आहे यमुना पर्यटन. ओके, यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी आहे जिचं लेखन बाबा पदमनजी यांनी केलेलं आहे. ओके, चला पहा, लेखक बाबा पदमनजी. ओके, त्यानंतर प्रकाशन वर्ष कधी आहे? 1857. हे या ठिकाणी 1857 आहे झालेलं आहे. ओके, बघा त्यानंतर विषय विद्यार्थी मित्र काय? या कादंबरीत विधवांच्या समस्या आणि पुनर्विवाहाला पुरस्कार जो आहे या ठिकाणी करण्यात आलेला होता, पुनर्विवाहाचा पुरस्कार. आणि वैशिष्ट्य काय? तर मराठीतील ही पहिली सामाजिक आणि स्वतंत्र कादंबरी मानली जाते. ओके, मराठीतील पहिली सामाजिक आणि स्वतंत्र कादंबरी ही मानल्या जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गुजरातमधील विजयानिमित्त. ओके, गुजरातमधील विजयानिमित्त फतेपूर शिक्री येथे बुलंद दरवाजा रिकामी जागा याने बांधला. ओके, बघा फतेपूर शिक्री येथे जो बुलंद दरवाजा आहे, ओके, हा बुलंद दरवाजा कोणी बांधला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा, ए औरंगजेब, बी अकबर, सी शहाजहान, डी आय कुतुबुद्दीन ऐबक. तर विद्यार्थी मित्र बघा हा दरवाजा कोणी बांधलेला आहे? तर हा दरवाजा विद्यार्थी मित्र अकबर याने बांधलेला आहे. ऑप्शन नंबर बी अकबर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा फतेपूर शिक्री याच्या विजयानंतर अकबराने हा दरवाजा त्या ठिकाणी बांधला. बघा गुजरातमधील विजयाच्या निमित्ताने फतेपूर शिक्री येथे बुलंद दरवाजा अकबर या मुघल सम्राटाने बांधला. आता हे बांधकाम हे लाल वालुकापासून बनलेलं आहे. ओके, रेड सँडस्टोन पासून हे बनवलेलं असून यावर पांढऱ्या संगमरवरी दगडाने सजावट करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय रिकामी जागा येथे आहे. बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय म्हटलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे विद्यार्थी मित्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय कुठे येतं? तर हे आहे हेग या ठिकाणी. कुठे आहे? हेग, नेदरलँड मधील हेग या ठिकाणी हे कार्यालय येतं. कुठे आहे? नेदरलँड. ओके, नेदरलँड मधील हेग या ठिकाणी हे कार्यालय आहे. या ठिकाणी एक इमारत आहे विद्यार्थी मित्र जिचं नाव आहे पीस पॅलेस. ओके, पीस पॅलेस या इमारतीमध्ये त्याचं हे मुख्यालय हे कार्यालय या ठिकाणी आहे. स्थापना 1945 मध्ये आणि कार्य जे आहे 1946 पासून सुरू झालं. वैशिष्ट्य काय? तर न्यूयॉर्क बाहेर स्थित हे संयुक्त राष्ट्रसंघाचं एकमेव अंग आहे, की न्यूयॉर्कच्या बाहेर आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. 1945 साली पंचशील तत्वे रिकामी जागा यांनी मांडली. ओके, बघा 1945 मध्ये जी पंचशील तत्वे आहे ही कोणी मांडली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा, ए सरदार पटेल, बी पंडित नेहरू, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डी आय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर विद्यार्थी मित्र पंचशील तत्वे म्हटलं की पंडित नेहरू. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. 1945 मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलालजी नेहरू हे आपल्या देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी होते. आता बघा पंचशील तत्व हे भारताचे तत्कालीन पंतप्रधान
पंडित जवाहरलालजी नेहरू आणि चीनचे पंतप्रधान झोऊ एनलाय यांच्या संयुक्तपणे मांडणे। आणि या कराराचा उद्देश काय होता तर भारत आणि चीनच्या तिबेट प्रदेशादरम्यान मैत्रीपूर्ण संबंध आणि शांततापूर्ण सहअस्तित्व वाढवणे हा या कराराचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी होता। ओके, चला, होप सर्वांना हे सर्व प्रश्न समजले असतील। विद्यार्थी मित्र बघा, टीईटी 2026 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जी की 21 जून 2026 रोजी होणार आहे। तर या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण घेत असतो। विद्यार्थी मित्र, जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, साईडला बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे, म्हणजेच टीईटी संदर्भात येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट मिळत राहील तुम्हाला, कोणताही क्लास तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही। आणि जर तुम्हाला ही स्पष्टीकरणावाली पीडीएफ हवी असेल तर ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा त्या ठिकाणी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून दिल्या जाईल। ओके, चला मित्रांनो बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच।